हॅलो श्री गोपाल कृष्ण महाराज की टाळ्या वाजवा मित्रांनो. हात वर करा, हात. माय शिनाई माऊली की जय. खरोखर आपल्या छोट्याशा गावातून शिदोरी बाबाला आपण आपल्या महिलाच्या वतीनं खरोखर शिदोरी बाबाला आणण्याची अशी आमच्या पुरुषापेक्षा आमच्या महिलाला अशी गोड लागला होता, वेळ लागला होता. अशा प्रमाणे खरोखर एका माय माऊलीनं तर शिदोरी बाबाला आणायसाठी कोणालाच न सांगता माझ्या घरून हे 500 रुपये घेऊन जाय बापा, मात्र शिदोरी बाबाला आण अशी आमच्या गावातल्या महिलांची इच्छा होती. आणि आमच्या सर्वसाधारण माणसाच्या विचेचा मान ठेवून एका शब्दात शिदोरी बाबांना हो भरले. आणि आपल्याला आमच्या गावाच्या वतीनं तुमचं बाबा सरसे स्वागत आहे. आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद प्रणाम. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. रथ हाकेरना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे. श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे. श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे. अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे. श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड जिल्हा नांदेड गाव बत्कलवाडी बख्त्यारपूर चिकाळा उमाटवाडीच्या मध्यभागी आणि इजळीच्या जवळ असणारं हे गाव आहे. आणि या गावामध्ये दरवर्षी श्रीमद भागवत कथा होत असते. आणि या श्रीमद भागवत कथेमध्ये
सर्व वाडी ग्रामस्थांनी यावर्षी माझ पामराला बोलवलेला आहे. आपण मला ही सेवा दिलेली आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे. आपल्या भागवताचे कथाकार परम पूजनीय परम महंत श्री वाजेगावकर बाबाजी नूतन महंत आहे. खूप सुंदर अशी ती कथा करतात. आम्ही तसे समवयस्कर दिसतो आणि ते माझे स्नेह आहे, मित्र आहे. खूप सुंदर त्यांची कथा असते आणि म्हणून त्यांना बऱ्याच ठिकाणी बोलवतात. आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. आपल्याच गावामध्ये एक नवीन नूतन आश्रम झाला. श्री तीज गोरक्षण रक्षण करणारा जो परमेश्वर श्री चक्रधर स्वामी मंदिर या आश्रमाच्या संचालिका छायाताई कुडेकर त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. रोजच येतात बिचाऱ्या, आमचे तोडके मोडके शब्द ऐकतात आणि आपण सर्व वासनिक उपदेशी नामधारक नामाचे 10 ठाय आणि दृष्टांत व्याख्यान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर होतो. शास्त्र तर खूप मोठं आहे, मला तेवढं येणार नाही, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. प्रयत्नाने परमेश्वर प्राप्त होतो, प्रयत्नाने शास्त्रही होतं, पण पूर्ण शास्त्र कोणाचंच होत नाही. मी तुम्हाला सांगितलं उद्धरणामध्ये जेव्हा विशेष ज्ञान होतं ना, आता याच्यापेक्षा दुसरा विशेष उरतच नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण ज्ञान होतं. आमच्या बाबाजींच्या सन्निधानामध्ये मी 9 वर्ष राहिलो. एवढा मोठा मार्ग मिळाला. खूप सुंदर असं बाबाजींना मला घडवलं. देवाने आणि बाबांनी मला एकच सांगितलं, पात्रा आणि झोळी कधी विसरू नको बरं. कमसे कम एवढं तरी टिकलं ना तर लोकांना वाटण की तू साधू आहे. असे आमचे बाबाजी महाराष्ट्र अधिकरण, त्यांच्याकडे 3000 शिष्य आहेत. अशा आमचे जाधववाडीचे बाबाजी. त्या बाबांनी त्या दगडाला आकार दिला मित्र, आणि म्हणून हा तुमच्या समोर उभा आहे. आपण आपल्या विषयाकडे वळणार आहेत. आपण जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. 1 घंट्याच्या वेळ माणसाची कॅपॅसिटी नसते कॅच करण्याची, त्यामुळे 1च घंटा मी बोलणार. 10-5 मिनिटं आपलं घेण्यात येण्यातच जातं. तसं पाहिलं तर माझ्यावर युट्यूबला चॅनल आहे, महानुभाव शिदोरी सत्संग चॅनल. जो कोणी येत नसेल ना त्यांनी घरी बघावं, पण ऐकावं मला असं वाटतं. बरेच लोक ऐकतात, नाही होत काही लोकांना येणार. दारे धरतानी पाणी देतानी तर वाईक, एखादा शब्द तुझ्या कानात राहिला तर बरं होऊन जाईल तुझं. वाचाल तर वाचाल असा आमच्या शाळेमध्ये एक श्लोक असायचा. तुम्ही जर वाचलं तर तुम्ही वाचू शकता, पण तुम्हाला वाचता येत नाही म्हणून तुम्ही वाचणार नाही, पण ऐकता येते ना. ऐकल्यावर कळतं ना की तो खड्डा आहे. बाबांनी सांगितलं इथं खड्डा आहे, सावध राहतो माणूस. कमसे कम तेवढं तरी तुमच्या लक्षात बसेल. माझी ही जी कथा आहे ना, नामाचे 10 ठाय, तुम्ही फक्त रोज ऐका मित्रांनो, तुमची व्यथा दूर होऊन जाईल.
नामाचे 10 ठाय म्हणजे 10 फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि फायदे खूप महत्वाचे आहेत. हे नामाचे 10 ठाय कोणाला सांगितले म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रकरण वस सांगत आहे. प्रकरण वस म्हणजे 2-4 जण बसलेले असतात आणि तिसरा येतो म्हणतो काय चालू आहे, कोणाची गोष्ट करत होते आणि मग ते पुन्हा सांगतात याच चालू होतं. तसं स्वामींनी ही कथा कोणाप्रती सांगितले, कोणाप्रती हे नामाचे 10 ठाय सांगितले, का सांगितले आणि म्हणून आपल्याला ती कथा ऐकायची आहे. खूप सुंदर अशी कथा आहे. तीच कसे म्हणाले, भट्ट स्मरण निरूपण. भट्ट स्मरण निरूपण. भट्ट म्हणजे नागदेवाचार्य यांचं जीवन चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे. कारण नागदेव आचार्याला वेद झाला, वेद झाल्यावर त्यांनी स्वतःचं चरित्र बदललं. पण आधी कसं सांगितलं त्यांना, नामाचे 10 ठाय हे सांगत आहे. आणि मग वेद कसा झाला हे पुढे सांगणार आहे. आणि म्हणून नागदेव आचार्यांना हे नामाचे 10 ठाय सांगितलेले आहेत. का सांगितले? स्मरण निरूपण. मुख्य हेतू काय आहे? स्मरण. स्मरण केल्याशिवाय परमेश्वर होत नाही. आणि म्हणून तुम्हाला स्मरण करावं लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे. आणि ते स्मरण कशाने साधते? नाम. ज्याच्याकडे नाम नाही त्याचं काम नाही, त्याला स्मरण होणार नाही. आणि म्हणून जिला नवरदेव असतो तिला पंचमीला दसऱ्याला नाव खे म्हणतात, कारण तिच्याकडे नाव आलेलं असतं. आणि म्हणून नाम खूप महत्वाचं आहे. पहिले नाम ते सांगणारच आहे पुढे की त्याचा कार्यकारण स्वरूप लक्षण कसा आहे. तत्पूर्वी प्रकरण वश ध्यानात घ्या. भट्ट स्मरण प्रकरण निरूपण. स्मरण कसं करायचं हे नागदेव आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. ते नामाचं स्मरण करायचं. आणि नामाचं स्मरण केल्यावर किती फायदे होतात? तर 10 होतात. आणि म्हणून हे नामाचे 10 ठायाचा प्रकरणवश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेच कसं आहे म्हणाले, एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना नागदेवाचार्यांनी विचारलं, महाराज जी जी महाराज तुम्ही उत्तरापंथी निघून गेल्यावर आम्ही काय आठवलं पाहिजे? नागदेव त्याच वेळेस म्हणत होते, महाराज तुम्ही उत्तरापंथी चालले आणि देवीविना धर्म नाही, आम्ही कसं जिवंत राहायचं? आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी असंनिधान धर्म निरूपण केला नागदेवाचार्यांना. कसं राहायचं वटरोपाचा दृष्टांत सांगितला. आणि म्हणून नागदेवाचार्य प्रश्न करतात, महाराज तुमचं स्मरण आम्ही कसं करायचं, तुमचं आठवण आम्ही कशी करायची जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. मग हे जैसे देखिले तैसे आठविजे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वचन सांगत आहेत. हे देखिले हे म्हणजे हे देवाला स्वतःला देव काय म्हणतात? हे हेळसून बोलतात स्वतःला. आपण काय म्हणतो? मी पठ्या. काय म्हणतो आपण? मी आहे तर सगळं आहे. अरे जर लग्न होत नव्हतं मी करून दिलं, आता मला विचारत नाही. देव स्वतःला हे म्हणतात. आणि तुम्ही देवाचे देव होतात, मी म्हणतात. काय देव काय म्हणतात? हे हे म्हणजे हे. आपण म्हणतात हे सोडून बोल रे, हेळसून बोलतात. देव इतके निराभिमान आहेत. हे देखिले हे म्हणजे देव. देखिले तैसे आठविजे. आणि जसं तुम्ही आम्हाला बघितलं ना तसं आठवायचा प्रयत्न करा. मग ते श्री चरणाला लागले. आणि मग नागदेव आचार्य श्री चरणाला लागतात. अंक भट्ट नामाचे 10 ठाय तथा पंचकृष्ण मंत्र निरूपण.
भट्टासी नामाचे 10 ठाय तथा पंचकृष्ण निरूपणा. तुमच्या गुरुने तुम्हाला 5 मंत्र दिले तर त्या 5 मंत्राने तुम्हाला कैवल्याची सिद्धी होणार. आणि म्हणून ते 5 मंत्र तुमच्या गुरुने तुमच्या कानात सांगितले तर आणि कान फुकून दिले. भाऊ ध्यानात ठेव, स्मरण कर, चिंतन कर. नाही केलं तर हे 10 फायदे होणार नाही. म्हणून नामाचे 10 ठाय निरूपण, नामाचे 10 ठाय निरूपण करत आहेत स्वामी नागदेव आचार्यांना. एक वेळ सारस्वती काळी गोसाव्यांचे भट्टी विणविले. सारस्वत काळी म्हणजे सकाळी सकाळी. सकाळचा जो पहार आहे ना मित्रांनो, तो सात्विक काळ असतो, पश्चात पहर असतो. 3 ते 6 हा पश्चात पहर असतो, सारस्वत काळ असतो. यामध्ये सारभूत जी वस्तू आहे ना परमेश्वर, ती आठवते, तुमच्या हृदयात येते. सकाळी उठून बसा, नाम मंत्राचा जप करून बघा. उद्या सकाळी अनुभव घ्या, वाटलं तर अनुभव व्हा. तुमच्या हृदयात परमेश्वर आठवणार. काय? नामाचा जप करून बघा सकाळी 6च्या आतमध्ये. काय? सारस्वत काळी नागदेव आचार्यांनी विनंती केली, महाराज जी 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 चिंतन विधी निरूपित. महाराज मला चिंतन विधी सांगा. मामी गोसाव्यांचे चिंतन आणि चिंता ह्या 2 विधी. चिंता म्हणजे अविधी, चिंतन म्हणजे विधी. आपण चिंता करतो अविधीने, आपण धर्मापासून जातो. आणि जो चिंतन करतो तो धर्मावर पक्का राहतो. भिंगरुटीचे निदृष्टांते, भिंगरुटी त्या ठिकाणी आळीला पकडते आणि पकडून त्याच्या घरात लिपून जाते. आणि ती भिंगरुटी दुसरी आळी बघायला जाते आणि ती आळी म्हणते, भिंगरुटी येईन माते खाईन, भिंगरुटी येईन माते खाईन. इतकंच म्हणते आणि आळीला पंख निघतात. आळी भिंगरुटी होऊन जाते. स्मरण जो करतो तो परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होतो. जसा भिंगरुटीचा दृष्टांत सांगितला. ध्यानात घ्या मित्रांनो, जो नामस्मरण करण, चिंतन करण, चिंतन केलं की तुम्हाला जो चिंतन ज्याचं करतात ना, तो तुमच्या हृदयात बसेल आणि हृदयातला जो कचरा बाजूला होऊन जाईल आणि हृदयात परमेश्वर येऊन जाईल. आणि एक दिवशी तुम्ही या हृदयातून निघले की तुम्ही परमेश्वराच्या कैवल्य पदाला जाता. असा हा चिंतन विधी आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा विषय नामाचे 10 ठाय. नाम आहे तर काम आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा विषय निवडला तुम्ही. बघा तर खरी आता नामाने कसे लोक आकर्षण होतात, नामाने कसा वेद निर्माण होतो. आणि म्हणून वेगवेगळ्या नामाचा वेगवेगळा फायदा या ठिकाणी तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. मग माते पूजाव्या भजाव्या काही नाही. महाराज नागदेव आचार्यांनी विनंती केली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना, महाराज मला चिंतन विधी सांगा. माझ्या जवळ भजण्यासाठी पूजण्यासाठी पैसा नाहीये. काय? काही लोक गरीब असतात आणि काही श्रीमंत असतात. श्रीमंत खूप काही करतात, परंतु गरीब लोक करू शकत नाही. त्यांनी फक्त नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, त्याचा विधी पूर्ण होऊन जाईल. काय? चिंतन महत्वाचं आहे मित्रांनो. चिंतन केले की चिंता दूर होऊन जाईल. नागदेव आचार्यांनी प्रश्न केला, महाराज चिंतन विधी निरिपोजी मज भजावया पूजावया काही नसे. कारण मी सगळं सोडून तुमच्या जवळ आलेलो आहे, माझ्या जवळ काय आहे? म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. काय म्हणतात? परमेश्वर कैसेनी पूजावा भजावा. महाराज मी परमेश्वर कशाने भजावा आणि पूजावा सांगा आपण. सर्वज्ञ वडिदले. देव काय म्हणतात? वानरया. वानरया वारे वानरेशा. वानरया म्हणजे वानर नाही. वानर असताना लोक त्याला काळ्या तोंडाचं वानर म्हणतात. अरे ते काळ्या तोंडाचे बरे, त्यांनी साथ दिली. काही असे काळ्या तोंडाचे आहेत की साथ काढून घेतात.
अरे ते वानर असून सुद्धा रामाला त्यांनी साथ दिली, दगड जमा केले आणि सीतेला आणण्यासाठी दगड जमा करून त्या समुद्रात पूल बांधला. वानर, वानर म्हणजे वानर नाही, वानरेश, नरामध्ये नर असणारा माझा वानर, माझा भक्त. वानरेश म्हणजे नागदेवाचार्य, नरामध्ये तो उत्तम आहे, वानर नाही तो. वानरेश तो त्याला देव लाडाने म्हणतात. एक दिवस डोंगरग्रामला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले होते, सगळे भक्तजन होते. म्हणे वर कोण चढतय, सुरपारंब्या कोण खेळतय. सुरपारंब्या खेळला कधी है ना, काळी लांब फेकायची, सूर आणूस तर वर चढायचं आणि वर चढल्यावर पुन्हा त्याला ठेवायचं आणि पुन्हा काळी धरली की पुन्हा लांब फेकायची, मग पळापळी. मग हे बंद झालं आणि मग देव म्हणतात वानर. वानर म्हणजे नागदेव वर चढलाय, हातात दगड घ्या म्हणले, उड्या आणतो. हातात दगड घ्यायला बरोबर नेमाने मारा. काय एकाचा दगड लागू दिला नाही, गलूर मारा, गोफन मारा. आताच्या वानरला लावून बघा, निस्ती गलूर चिचिट 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 करायला लागतात आणि गोफन निस्ती वाजवले की ते इकून तिकडून तिकून इकडे पडायला लागतात. पळतात की नाही. असे वानर, वानर म्हणजे वानर. नागदेव आचार्यांचं नाव याच्यावरून ठेवलं. डोंगरग्रामला असताना वर चढले आणि सगळ्या भक्तांना सांगितलं हातात दगड घ्या, याला मारा. आणि मग सांगितलं नागदेवाला, नागदेव दगड लागू द्यायचं नाही. ध्यानात ठेव, आपण कसं राहिलं पाहिजे, कसं स्वतःला वाचवलं पाहिजे. काय म्हणून आपण कुशल असलं पाहिजे, बुद्धिमान असलं पाहिजे. काय दगड किती लोकांनी हाणले तरी आपल्याला दगड लागला नाही पाहिजे, इतकी बुद्धी आपल्याला पाहिजे. किती दगड हाणू द्या मित्रांनो, दगड लागला नाही पाहिजे. हे तर खरी बुद्धी आहे. बस दगड घेतले सगळ्यांनी हातामध्ये, मारायला लागले. एकाचा दगड लागा नाही, या फांटीहून त्या फांटीहून, त्या फांटीहून या फांटीवर, इकून तिकडं तिकून इकडं, इकून तिकडं तिकून इकडं मारा म्हणे दगड. यांना दगड सापडाना, बेजार दगड जमा करून. मग देव म्हणले बर तुला कोणाचा दगड लागत नाही का. आहा, देवाने आपल्या श्रीकराच्या बाया अशा बाहेर वर सारवल्या, हातात एक पाषाण घेतला. वानऱ्या पटकन दिशी समोर उडी मारली, देवाचे श्रीचरण धरले. महाराज आता मज माझा श्री चक्र राखेल. आता तुम्हीच वाचवणार आहे, यांच्या जाऊन तुम्ही कसं वाचेन, पण तुमच्या जवळ मी कसा वाचेन. काय म्हणून तुम्ही यांना यांना इकडा थुका इकडे करता, तिकडा थुकडा इकडे करता, काही टेबला खालून देतान, इकून सुटतान, तिकडे घुसतान, तिकून घुसतान, इकडे सुटतान. तिथं काय होणार, तिथं कुठं जाणार. तिथं नखरे जमत नाही, टेबला खालून जमत नाही, जे आहे तेच जमत. तिथला कायदा तसा आहे. असे वानर, वारे वानरेश, वानर, नर आला का नाही, वारे वा वानर असतो. वानरामध्ये नंबर 1 असतो, नर असतो, पुरुष असतो. असं नामकरण नागदेवाचार्यांचं केलं आणि म्हणून त्यांना एक नाम वानर सुद्धा आहे. मग देव तो अंतर्गम्य, तो वानर स्वामींच्या जवळ आला आणि स्वामींना म्हणतो महाराज मला चिंतन विधी सांगा, नामस्मरण विधी सांगा. आणि जवळ बसलेला आणि काय म्हणतो, तो काहीसे पुजावा तो काहीसे भजावा पूजावा न लगे. महाराज परमेश्वर कसा भजावा आणि पूजावा, कसा चिंतन करावा सांगा ना महाराज. माझ्याजवळ पैसा नाही, धन नाही, दौलत नाही, मी कसा प्राप्त करू परमेश्वर. देव म्हणतात देव काहीसे भजावा पूजावा न लगे. तो स्मरणे चिंतने हृदयासी. पैसाच पाहिजे का भजायला आणि पूजायला, बिलकुल नाही. स्मरण पाहिजे, चिंतन पाहिजे, तो परमेश्वर तुमच्या हृदयात येतो, परमेश्वर तुम्हाला प्राप्त होतो. पण काय पाहिजे, स्मरण, चिंतन, मनन, घोक हे पाहिजे, तेव्हा तो प्राप्त होतो मित्रांनो. मग परमेश्वराचे प्रत्ययी आठवावे,
मग सांगितलं म्हणजे किती दिवस आठवायचे? 9 दिवस नवरात्राचे. नया मुल्ला जोर से बांध देत आहे. बाबा तर उठलाच नाही म्हणे अजून. आपण तर 3लाच उठतो. 9 दिवस 3ला उठतो आणि घरी 10व्या दिवशी गेल्यावर 9ला उठतो, है ना? म्हणजे तिथं गेले कसायला तुम्ही? नामस्मरण करायला गेले का यांचे बघायला गेले? देव बघ तिथं. 9 दिवस सुट्टी भेटली तुला, नाही तर सदा पडेल तिथं रुमण्या माग. जरा 9 दिवस तरी नीट नामस्मरण कर, चिंतन कर, नको याचे त्याचे घेऊ, है ना? आणि म्हणून देव काय म्हणतात? नामस्मरण. मग भटी वडितले काय म्हणतात नागदेवाचार्य? जी 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 जी. परमेश्वराचे कवडे परी आठवावे. परमेश्वरा ते कहूने परी आठवावे. कसं चिंतन करावं, कसं आम्ही परमेश्वराकडे जावं, आम्हाला तुम्ही सांगावं, अशी माझी प्रार्थना आहे, असं स्वामींना विचारत आहे. मग सर्वज्ञ वडितले काय म्हणतात देव? वानरया वानर्या. वारे वानरेशा, काय प्रश्न केलास? येथीचे नाम आठवावे. येथीचे नाम आठवावे. नामे वेध. आमचं नामस्मरण करा, नामाने तुम्हाला वेद निर्माण होईल. आणि म्हणून नाम त्याचं काम. नाम नाही तर काम नाही मित्रांनो. काय? ज्या नामे पृथ्वी समोर तरले, ते नाम वाचे वसो. नामामुळे या पृथ्वीचा संहार होणार नाही. ध्यानात घ्या, इतकं महत्वाचं नाम आहे. म्हणून तर नामकरण करता मुलाचं मुलीचं नाव काय ठेवायचं म्हणून 4 चौघी जणी 4 कोपरे धरतात आणि मधातल्या मधात धरता. विकी, अर्जुन, ती म्हणती विकी नाही, बॅटवाला, सचिनवाला. ज्यांनी टीव्ही पाहिली ते हे नाव ठेवतात, आणि ज्यांनी महाभारत पाहिलं, रामायण पाहिलं, ते महाभारतातले नाव ठेवतात. अर्जुन, है ना? आणि मग जो आसन त्या बुद्धीचा तो म्हणतो दुर्योधन. येडा झाला काय म्हणे? दुर्योधन नाव ठेवत असते काय? तू तसा आहे म्हणून तुला विचार तसा येतो का? नामकरण केलं असं ना तुम्ही कधी? इकून तिकडं भावली, तिकून इकडं भावली, कशी उडी आणती. आणि जेव्हा 2-4 जणींना म्हणलं अर्जुन, ती म्हणते अर्जुन, ती म्हणते अर्जुन, एक म्हणते नाही भीम, ती म्हणते अर्जुन. तेव्हा नाव फिक्स होऊन जात. एकीला कोणी विचारत नाही, बस तिकडं, बस कर आता, तू नाही ऐकणार कोणी. अर्जुन. आणि म्हणून 4 चौघात जे बोलल्या जात आणि 4 चौघ जे बोलतात ते खरं असतं. एखादा तिरकट असतो, ती तिरका चालतो, जाय तिकडे, तिरका येतो, तिरकट गती त्याची आहे. हे जे तिर्यंच आहेत ना, कुत्रे मांजरे, यांना काय म्हणता माहितीये का? तिर्यंच. का बरं? ते तिरके चालतात. तुम्ही बघा कुत्र कसं चालतं. नसेल तर बघून घ्या, जे खरं आहे ते पुढे सकाळी बघून घ्या, कुत्र खरंच कसं चालतं, ते तिरकं चालतं. असा प्रकार आहे. मग 5 गुंडावी त्रिकाळ स्मरण कीजे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, 5 गुणनामे त्रिकाळ स्मरण कीजे. 5 नाम तुमच्या गुरुनं तुम्हाला सांगितलेले, जे पाठ नसतील तर पाठ करून घ्या. परवा दिवशी मी विचारणार आहे, ध्यानात घ्या. इथंच याच ठिकाणी कोणालाही उभा करणार. दुपारी चक्कीवरण, संध्याकाळी दळण घरी, असं नाही पाहिजे, सांगून ठेवतो. 2-4 दिवस वाढवायचे का? 4 दिवस वाढवू. 5व्या दिवशी विचारतो. 5व्या दिवशी 5 पाठ करून घ्या. न जाणो मी कोणालाही विचारन. तिथंच सांगा. तिच्यात बोलता येत नाही, काही लोकांना घाबरून जाता, घाम फुटतो. तिथंच सांगा, फक्त शेजाऱ्याला सांगा. त्यांनी जर म्हणलं बा बरोबर आहे की बरोबर, खऱ्याला काय करू आहे का नाही? इथं म्हणलं की ते येणारच नाही. ती म्हण बाबा दंडवत आहे ना, तुमचं नामाचे स्मरण तिकडच चल द्या, मोह नामच पाठ होईना म्हणे. खरंय की नाही? असा प्रकार होऊन जाईल म्हणून घाबरू नका. 5 दिवस देतो आहे ना, अजून 8 दिवस आहे ना, 28 पर्यंत इथं आहे. आणि पुन्हा 10 दिवस चिकायला आहे, टेन्शनच नाही. काही झालं राहिलं तर मी पुन्हा येतो इथं. त्याला काय घाबरायचं काम आहे. मग
पाचवे ते निरंतर स्मरिजे पाचवे ते निरंतर स्मरिजे. 5 नाम सांगितलेले तुमच्या गुरुनं, ते नामस्मरण करायचं. आणि 5वं, घेता देता उठता बसता चालता फिरता श्वास उच्छ्वासी काहीही करताना 5व्या नामाचं नामस्मरण, गाठी हातात असो नाही तर नसो पण नामस्मरण मात्र करायचं म्हणजे करायचंच. हे 5वं नाम सांगितलं. 5वं नाम म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, त्यांचे अस्थिपरी चालू आहे. नाही तर लोक म्हणतात संकटकाली दुसरं नाम, म्हणजे आमचे देव संकट निवारत नाहीत का, आणि त्यांची अस्थिपरी चालू आहे म्हणजे असा अर्थ झाला काय? तसं नाही, ज्याची श्रद्धा जशी तसं तो म्हणतो. खरं नाही, केलं तुम्ही दुसऱ्या नामाचं तरी काही हरकत नाही, परंतु 5व्या नामाची अस्थिपरी चालू आहे. काय ते हयात अवतार आहेत सध्या, ते उद्धरण कार्य करत आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे खात आहे सध्या. पालकमंत्री दुसरा आणि तुम्ही तिसराच निवडायला लागले, जमन का? जो पालकमंत्री आहे त्याच्याकडनं लेटर आणावं लागेल ना. राजकीय क्षेत्राच्या लोकांना लगेच कळून जात. म्हणून ध्यानात घ्यायचं, जे काम सांगितलं तेच करायचं. देवाने जे सांगितलं नाही ते करायचं नाही, शोक्ती करायची नाही, मनाने काही काम करायचे नाही. काय देवाने सांगितलं ते करायचं, नाही तर मनाचेच काम. 2लाच उठून बसतो. देवाने सांगितलं 2ला उठायला, कशाला उठतो 2ला? 2 दिवस उठशील आणि मग नंतर झोपशील. म्हणून जरा दमानी चल. सशासारखं पळू नको, दमून जाशील. कासव येऊन निघून जाईल आणि तुझी झोप होऊन जाईल, इथंच राहशील. माहिती ना कसं सशाची कासवाची कथा? उससा उससा उदिसतो कसा, की कापूस पिंजून ठेवतो जसा, ओ जसा की कसा की ससा. आहे की नाही? त्या सशासारखं उठून टून 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 उड्या मारू नको, फक्त कान टव करून ऐक. कान टव करून गायनं श्रीकृष्ण भगवंताला बघितलं, तेही सांगणार आहे तुला. ती तुमच्या द्विज गोरक्षिंचीच कथा आहे. बघ फक्त देव कसा दिसतो. मग तेने 10 ठाय होती. नामाचं नामस्मरण करायचं, त्याने 10 फायदे होतात असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नागदेवाचार्याला सांगत आहेत. मग ते 10 ठाय निरूपिले. यावरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते 10 ठाय निरूपण केले नागदेव आचार्या प्रती. तेच कैसे म्हणाले, काय म्हणतात देव वानर्या, नामे वेद नामे बोध नामे अनुसरणा नामे स्मरणा नाम सकळ निरोध परिहरे नाम वाजत वारा धरे नाम पडते आकाश धरे नाम येते विघ्न हरे नाम साईहा ते करे नाम प्राप्ती ते करी मोक्ष कैवल्य बस झालं. हे फायदे होतात. त्याचं विश्लेषण आपल्याला 8 दिवसात करायचे ना, 28 तारखेपर्यंत. एक नाम एक दिवशी ऐका. काय पहिलं काय नाम आहे? नामे वेद. नामाने काय होते मित्रांनो? नामे वेद. वेद म्हणजे काय मित्रांनो? नामे वेद. वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी. ज्याला नाही आवडी त्याला नाही सवडी. त्याला कोणी सोडणार नाही, त्याला आवड नाही. ज्याला आवड आहे त्याला सोडणारा देव आहे. म्हणून बांधावर बांधलेली गाय सोडता येत नाही, सुटायसाठी यांना घेते. इकडून तिकडं चरते, तिला वाटतं पलीकडं चरायला जाऊ. हे दाव सुटन पण सुटत नाही. आराटीला आणि बोराटीला जास्त अडकत. आणि मग संध्याकाळी ते मालक सोडायला जातो.
हा आणि काय म्हणतो पोराला, अरे गाय सोडून आण. पप्पा गाय कशी बांधली, सरी बोराटीत अडकली, काटेच काटे कुठं गाठ बांधली काही कळाना, मला सुटाना, ज्याला नाही आवड तो नाही सुटणार. तो सुटणार नाही, बांधेल तो. हा शेतात होय, पाणी आलंय कानाला, बांधेल. मग बांधेल काय, कर्म कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. तुम्हाला माणसंच बांधता काय, नाही ना, कर्म पण बांधतात. कर्म बघा काय म्हणतो 15 अध्याय, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. प्रत्येक माणूस कर्माने बांधलेला आहे. राजा सुद्धा रिकामा नाही. राजाला पण निर्णय घ्यावा लागतो. कुंकड काय करायचं, कुंकड कोणता उभा करायचा, कसे निवडून येतील. टेन्शन आहे का नाही इथं, तुम्हाला टेन्शनच नाही. एकदा प्राप्ती झाली ना बस, पुन्हा या टेन्शन मध्ये पुन्हा मी करली यायचंच नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा नामे वेद. वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी. ज्याला आहे आवडी त्याला आहे सवडी. तुम्ही इथे येऊन बसले ना, सुटायच्या विचाराने बसले. बाबा एक दिवस आम्हाला या प्रपंचातून सुटायचंय, या दुःखातून सुटायचंय, या भावसागरातून आम्हाला बाहेर निघायचंय. त्यासाठी काय करायचं, नामे वेद. त्याला वेद झाला, त्याला सोड भेटली. एक दिवशी देव त्याला सोडणार. ते कसे सोडणार आहेत ते आपल्याला पुढे कळणार आहे. मग मट्टी पुसिले काय म्हणतात नागदेवाचार्य, जी जी पाच गुण नामे तिये कवणे. महाराज 5 गुण नामे ते कवणे म्हणजे कोणते आहेत, सर्व ज्या तुमच्या गुरुनं सांगितले ते आहेत. सांगायची गरज नाही तुम्हाला इथं. थोडस स्टॉप करा. नामे वेद. नामाने वेद निर्माण होतो मित्रांनो. कसा आणि कोणाला झालाय ते तर आपण बघणारच आहोत, पण सांगितला कोणाला हे आपण आधी बघत आहोत. नागदेवाचार्याला सांगितला कारण त्याचा नाग फुसफुस करत होता. प्रत्येकाकडे नाग आहे, फुसफुस करतो माणूस. नागात काय असतं, विष है ना. तसं प्रत्येकाकडे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर याचं विष चढलेलं आहे, प्रत्येकाला असतं. आणि ते उतरण्यासाठी देवाने नामे वेद, त्याला कशा प्रकारे ते नामाचा वेद दिला आणि त्याचं ते कसं उतरवलं ते आज होणार नाही, पण मी उद्या सांगणार आहे. त्याला कसं जिरवलं त्याचे लय अवघड होतं. हातात तलवारण फेटाण तो जितकाले केसन हात टोळीन गिळीन लय थाट होता नागदेवाचा. मग त्याला नागदेवच म्हणता काय. कुठं गेला की उचलून टाकेल, बघून घेईन. का करायला आतमध्ये याला आज रात्रीतून उचला. अवघड होतो, टोळीच होती त्याची. पण असा टोळीचा माणूस महानुभाव संप्रदायाचा आद्य आचार्य झाला. तो कसा झाला मी तुम्हाला सांगणारच आहे. मग सर्वज्ञ बळीतले काय म्हणतात देव, ते ऐसी गा. ते ऐसी गा 5 नाम गुणे. तुमच्या गुरुने सांगितले ते 5 नाम तुम्हाला स्मरणीय आहेत आणि 5वं ते निरंतर स्मरावे. 5वं नामाचं स्मरण निरंतर, निश्चयशनी, नाही अंतर. काय न जाणो अंतर पडलं तर कधी गुचकी लागणार, कधी आपण जातो काही सांगता येत नाही. म्हणून निरंतर श्वास आणि उच्छ्वासामध्ये 5व्या नामाचं स्मरण करायचं मित्रांनो. काहीही झालं आणि नाम घेताना झालं तर तुम्हाला सांगतो तुम्ही सद्गतीला जातान. ते म्हणतात कशावरून जातान, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळ जर तुम्हाला देवाचं नामस्मरण झालं तर तो व्यक्ती त्या ठिकाणी परमेश्वराकडे जातो. पण म्हणणार तुम्ही मी अंतकाळाला स्मरण करीन,
अंतकाळाला स्मरण करायचं असेल ना तर जन्मभर स्मरण करायची सवय लावावी लागते. तेव्हा अंतकाळाला ऑटोमॅटिक श्वास घेताना आणि श्वास सोडताना नामस्मरण त्या देवाचं होतं. मग जर तुम्ही असं जन्मभर नाही केलं तर काय होतं? उशी कुठे? उशीत उशी, त्याच्यात पिशी, पिशीत पैसे. मारायच्या टायमाला ती उशी जवळ घेती, ज्याच्यात जीव आहे त्याला बोलवती. अरे ये ना इकडं. आणि कशाला? म्हणे उशीत उशी, उशीत पिशी, पिशीत पैसे. खरं की नाही? ज्याच्यात जीव तुमचा आहे ना त्याच्यात तुम्ही अडकणार आणि नंतर भूतत्वाला जावं लागणार. म्हणून स्मशानाजवळून कोणी गेल्यावर किंवा स्मशानातून तुम्ही चालले कसं वाटतं तुम्हाला? हुर हुर. कसं वाटतं? हुर हुर वाटतं की नाही? का वाटतं? भूत भूत होत आहे. सोपं नाही. आणि म्हणून ते भूताचं येवणी आहे आणि त्या भूत येवणीमध्ये त्या ठिकाणी त्याला भोगवल्या जातात, त्याला भीती दाखवल्या जाते. वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत. जायचं नसेल तर हे करा, नाही तर तुमच्या हिसाबाने चालत्या. जे आहे ते सांगू राहिलो. मग या परी परमेश्वराचे कवडी वेळ विसरावे नाही. देव काय म्हणतात? ऐसिया परी परमेश्वराचे कवनी वेळे न विसरावे. एकही वेळेला परमेश्वराला विसरायचं नाही. मग विसरते ठाळे. म्हणून काही लोक काय म्हणतात? घ्या देवाचं नाव. बरे ते देवाचं नाव घेऊन काही जण तरी आण रे पाहिलं काय तरीच्या माग. या ठिकाणी माणूस विसरतो देवाला, अजून झोपताना विसरतो. पण आमचे लोक हुशार आहेत. श्री चक्रधरा आहा फुलं तोडून तोडून तितकंही जर म्हणलं त्यांनी झोपताना त्याला देव आठवला. खरं की नाही? असे विसरते ठाय आहेत मित्रांनो. आणि म्हणून त्यावेळेस तरी परमेश्वर आठवत जा, तितकं तरी नाटक करत जा. श्री चक्रधरा म्हणत जा. आहे ना? नाटकच आहे ते. वाचव रे देवा, किती आणतो पाहतो माझा. खरं की नाही? आणि देवाला घरूनच वाचवून मंदिरात एक दिवस नाही. पाहिलं का तुम्ही? देवाला साखर घालता लोक. किती केलं देवा तरी प्रसन्न झाला नाही. आणि यांचा पाना म्हणी कशात काही नाही पण माडीवर माडी, माडीवर माडी, मायावर चालला. कधी मंदिरात नाही गेला, थोडी मायावर गेला. मला कधी देतो? मी तर दर पौर्णिमाला अमुषाला येतो, तरी माझ्याकडे लक्ष नाही. देवा पावना रे देवा. 10 रुपयाच्या नारळामध्ये काय काय मागून घेतो नंतर सांगतो तुम्हाला. मग तुम्हा शैनासनी भोजनी परमेश्वरूची होवा की तुम्हा शैनाशनी परमेश्वरूची व्हावा किंगा. स्पष्ट वचन सांगितलं देवाने. काय सांगितलं? शैनासनी. काय? झोपतानी, जेवतानी, आसन बसल्यावर स्मरण करा देवाचं. कवनी ठाया काही आश्चर्य देखिले. कवनी ठिकाणी जर आश्चर्य बघितलं तुम्ही, ऐकिजे परी पाहाव्या वाटीचे ना. पण त्या ठिकाणी ऐकलंय पण जाऊ नका. ऐसाई विघ्नाले काय? तुम्हाला असं जर वाटलं ना इथं विघ्न आलं, इथं काहीतरी झालेलं आहे, आश्चर्य त्या ठिकाणी आहे, तिथं पळत जाऊ नका काय झालंय म्हणून. पण आपल्याला गर्दी जमा झाली. काय झालं रे? ते कोणी सांगा ना. दम धरणार नंतर सांगतो ना तुला. लगे आलं की काय झालं काय झालं मागे लागलं म्हणे. चल तिकडं. अशी गर्दी तुम्हाला झाली की हे लगे तिथं पोहोचतो. काय झालं? आणि त्याला दिसना तरी असं करतो. तुम्ही बघा फक्त नुसतं पोराचं होऊ दे काही. काय झालं रे? लगेच सगळे जमा. असं आहे. अशा ठिकाणी जाऊ नका, है ना? ते मधात पडू नका हे सांगतात देव. काय? आश्चर्य बघितलं तुम्ही, मग तिथं बघायला जाऊ नका हे सांगत आहेत देव. मग हो काजी. हो महाराज. मनोनी भट्टी दंडामध्ये घातली. आणि मनोनी नागदेव आचार्याने दंडवत घातले. प्रेरणा लागले.
श्री चरणाला लागले गोसावी पंचकृष्ण मंत्र निरूपिला ऐसा गोसावी पंचकृष्ण मंत्र निरूपिला पंचनाम सांगितले अंतो नागदेव आचार्याने घोकिले म्हणजे पाठ केले म्हणून मी तुम्हाला सांगितले मी तुम्हाला 5 दिवस दिले एका दिवसात एक मंत्र पाठ करा 5व्या दिवशी मी म्हणून घेणार आहे 5व्या दिवशी 5 दिवस दिले ज्यांना पाठ नाही आहे ना त्यांना सांगतोय आहे ना आम्ही घरी जातो आणि मग आम्ही विचारतो किती शिक्षण झालं MA झालं दुसरीला विचारलं आणि BEd झालं तिसरी कोणती DEd झालं मग नाम विचारले तर म्हणे बाबा नाम तर 5च आहेत आणि पाठ नाहीत असं कशाहून म्हणता तुम्ही दुसऱ्या वेळा आले की म्हणून दाखवते काही काळजी करू नका याच्यावरूनच समजून जात की पाठ नाही तर बाबा जर खडतर असेल तर आताच म्हण तो म्हणतो दुसऱ्या वेळेस आल्या म्हणून दाखवशील ना हो जा खरं की नाही दुसऱ्या वेळेस आपल्याला बोलवायचंच नाही उग विचारायचं होय ओळखणार थोडस मला आहे की नाही असा प्रकार आहे मित्रांनो अवघड मग आता नामाचे 10 ठायचा प्रकरणावश तुम्हाला सांगितलं आता नामाचे 10 ठाय स्वामींनी कसे निरूपण केले सूत्रपाठामध्ये हे शेवटचं प्रकरण सांगितलं नामाचे 10 ठाय खूप महत्वाचं आहे तेच कसं आहे म्हणाले साकारापासून लीला चेष्टा साकारापासून लीला चेष्टा निराकारापासून नाममूर्ती सुरुवात केली स्वामींनी सांगायला आता पहिल्यापासून सांगावं लागेल की नाम कोणी स्वीकारलं नामाचं काम काय आहे मग कुठं चेष्टा कुठं लीला आहे सगळं बघावं लागेल साकारापासून काय साकारापासून लीला चेष्टा साकार म्हणजे आकार स हा उपसर्ग आहे 22 उपसर्ग आहे व्याकरण पाठ केला असेल तर बघून घ्या उपसर्ग लागला धातूला की अर्थ बदल होऊन जातो काय आणि ताल ओष्ट पूट वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन आहेत 5 वर्ग आहेत क च ट त प हे उभे पाठ करा तुम्हाला क क ख ग पाठ असतं पण पुढचं अक्षर एक नाही आलं की पुढे काय ग म्हणावं लागतं म्हणून उभं पाठ करा क च ट है ना क च ट त प पाठ होऊन क ख ग ग ग है ना च च च च खरे की नाही म्हणून व्याकरणावर माणसाचं शिक्षण दिसत असतं ज्याचं व्याकरण शुद्ध नाही शुद्ध लेखन शुद्ध नाही त्याच शिक्षण थोडस असं तसं आहे असं तुमच्या लक्षात येत ना म्हणून महत्वाचं आहे व्याकरण ही महत्वाचं आहे मग स म्हणजे स उपसर्ग स ला उकार शुक्रवार बदलत नाही अर्थ है ना सु म्हणजे चांगला है ना वार म्हणजे शुक्रवार शुक्रवारी स्नान ओटी करतात नाही खरे नाही माहिती पाहिजे मित्रांनो सगळ्या गोष्टी शिकत जा फुकणार नाही तुम्ही घाबरायचं नाही एक जण कोणी भेटलो म्हणे डंगरी शाळा शिकलो म्हणे बाबा ठीक आहे अजून शिका वय गेलेलं नाही माणूस तर शिका दिसत नाही तरी शिका बाबा कसं घोटू सांगा अजून वाचायला शिका पाठी वाचता येईल नाहीतर एक बैरण एक आंधळ चालले नाशिकला काय एक बैरण एक आंधळ चालले नाशिकला बैराला वाचता येत पण ऐकायला येत नाही वाचता येत असून पाठी वाचायला गेलं वाचली पण बैर खरे नाही आणि एक आंधळ असा प्रकार आहे
एक आंधळच आहे, त्याला दिसतच नाही. आणि एक बैर आहे, ही नाशिक गाडी आहे हे लिहिलं तिच्यावर. पण त्यांनी विचारलं म्हणे नाशिक गाडी आहे का नाशिक? ते कंडक्टर म्हणतो नाही नाही नाशिक गाडी आहे, नाशिक. नाही नाही नाशिक गाडी आहे. ते बैर आणि हे आंधळ. मग ते म्हणत आंधळ म्हणत बैऱ्याला नाशिक गाडी, त्याला ऐकायला येईना आणि त्याला वाचता येतं तरी वाचता येईना. काय म्हणलं काही कळाना. काय पण आपल्या समोर नाशिक गाडी निघून जाते. बसले तिथंच. गाडी कधी येते म्हणे, कोणतेच कुठं जायचं म्हणे, नाशिक जायचं म्हणे. तुमच्या समोर नाशिक गाडी गेली म्हणे. ते तर म्हणे नाही नाही म्हणत होतं म्हणे. खरं की नाही? तुमच्या समोर निघून जाईल मित्रांनो नाशिक गाडी. वाचाल तर वाचाल. हा अरे म्हणून तुम्ही आता शिक्षणाला महत्व दिलंय. हा सगळे शिकायला आता. हुकत कोणीच नाही आता, फक्त हुकत इथंच आहे की नाही. हिच्यातूनच हुकत आहे. हिच्यातून हुकल्यावर कुठं जातं, फक्त तुम्ही पोथे ऐकत जा. तो कुठं जातो तुम्हाला कळून जातो. 84 लाख येवनी आहे ना, 60 लक्षाचे नर्ग चौकडी. याचा अभ्यास करा थोडासा. काय आणि म्हणून स बरवेने प्रकार आकार. परमेश्वर कसा आहे? निराकार. निराकारापासून नाम मूर्ती. परमेश्वर कसा आहे? नी पण उपसर्ग आहे. नसेल तर बघून घ्या व्याकरणात. हा तुम्ही बघूनच घ्या फक्त. आता काय निर्निश्चय शनी. काय नीचा अर्थ काय होतो? निर्निश्चय शनी. मग निर्णय या पुढे आता दुसरं काही नाही. आणि म्हणून निराकार. काय झालं? आकाराला नी लागल्यामुळं काय झालं? निर्निश्चय शनी नाही. काय नाही आकार. बघा तुम्ही अर्थ कसा बदलतो बघा. जे शिकलेले त्यांनी लक्ष ठेवा. हे बिचारे आमचे साधे भोळे, पण जे शिकलेले त्यांनी लक्ष ठेवा. निर्निश्चय शनी जासी नाही आकार है ना. निर्निश्चय शनी ज्याला नाही आकार तो कसा आहे? निराकार. निराकार म्हणल्यावर काय? त्याला हात नाही, पाय नाही, गोल नाही, षटकोन नाही, त्रिकोण नाही, किती लांब आहे सांगता येत नाही, असा तो निराकार. कोण आहे निराकार? परमेश्वर. तो कसा आहे? निराकार आहे. आणि निराकार परमेश्वराने काय केलं? निराकारापासून नाम मूर्ती. कोणी स्वीकारलं नाम? कोणी स्वीकारली मूर्ती? जो अवतारलाच नाही, जो निराकार आहे, असीम आहे, अनंत आहे, त्याचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असा तो परमेश्वर आहे. सर्वज्ञ आहे तो सर्वज्ञ आहे. तो कसा आहे? किती लांब आहे, किती गोल आहे, किती उंची आहे, कुठे मध्य भाग आहे नाही सांगता येणार. का? आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, ऐसा तो निराकार. कसा आहे तो? निराकार आहे. मग या निराकाराची भक्ती आम्ही कशी करावी बाबा? मनोनिस बरवेनी प्रकारे आकार. तुम्हाला म्हणणार ना बाबा मग आम्ही यांची भक्ती कशी करावी? आकार. आकार धारण करणार परमेश्वर तुमच्यासाठी. मग निराकार. मग निराकार परमेश्वर. नाम मामाकडे वेगळं, मावशीकडे वेगळं, घरचं वेगळं, कायद्याचं वेगळं आहे का नाही? वेगवेगळे नाव. मामाकडे श्यामा, इथं श्यामराव. खरं नाही? आणि मग तिकडं वेगळंच, मावशीकडे वेगळंच, वेगवेगळे नाम. कोणतं नाम? गोविंद, गोपाल, कान्हा, मटकी, चोर. कोणतं नाम स्मरण करायचं? कोणत्या नामाने स्मरण करायचं का नाही? निराकारापासून नाम मूर्ती है ना. तुम्ही म्हणणार गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, बस यांनी स्मरण करायचं काय? नाही. मग कोणता? म्हणून निराकारापासून नाम मूर्ती. काय सांगितलं? निराकार परमेश्वर काय करतो? नाम. काय स्वीकारतो? नाम. मग ज्या वेळेस काहीच नाही, आता मागे जा, ज्या वेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस जा. समजलं? मागे जा, एकदम बुडात जा, मूळ सृष्टीत जा.
मूळ सृष्टीत जा, काहीच नव्हतं. त्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला 3 सृष्टी ज्ञान दिलं, बिना अर्जगत्वी फ्री ज्ञान दिलं. का आता फुकट तर काहीच नाही. फ्री ज्ञान दिलं तुम्हाला, ते पचलं नाही. फुकटचं पचत नाही मित्रांनो, विकतचं पचत. इतके दे रे चल पोथीला, उगाच नाही. खरं की नाही? फुकट असलं तर बाबा आपलं रोजच असतं बाबाच, काही टेन्शन नाही. खरं की नाही? म्हणून 3 सृष्ट्या फ्री ज्ञान दिलं है ना, बिना अर्जगत्वी दिलं, किंमत नाही केली. मग तो परमेश्वर का सृष्टीत असतो? तुमच्यासाठी, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी, तुमचा उद्धार करण्यासाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी. त्यांनी बघितलं, काय बघितलं? आपला आनंद दुसऱ्याला द्यायचा. परमेश्वर कसा आहे? उदार आहे. मग त्यांनी बघितलं की या भूतलावर आपला आनंद देण्यासारखा कोण आहे? प्रपंचाकडे बघितलं. 5 भूत 3 गुण, 5 भूत 3 गुण. इथं दगड आहे म्हणे, दगडाला पासून ते खाऊ घालता येते का? घालता येईल का? पेन का? मग ते खातच नाही, मग ते पेणार का? मग त्याला आनंद येईल का? नाही. हे आपले अंधशब्द आहे ना. आपण म्हणत असतो तो एक भाव म्हणा, आणि काही लोक म्हणतात आमचा उपार खाल्ला. खरं की नाही? तो भाव आहे. मग तो खात नाही, म्हणजे जगाला, म्हणजे प्रपंचाला आनंद देता येत नाही. मग प्रपंचाला आनंद देता येत नाही म्हणून कामात घेतला. प्रपंच कामात घेतला म्हणजे तुला उपयोग करून घेतो है ना. याचा घरटा करा है ना, कुंभार करण्या, आणि असं एक मडकं तयार करा. दमदर कामात येईन आमच्या, पाणी प्यायला. खरं नाही? असा हा प्रपंच. प्रपंचाला बघितलं, प्रपंचाला आनंद देता येत नाही पण कामात घेता येतो. त्यात पाणी ठेवता येतं, आपल्याला नंतर पिता येतं. पण त्या डेऱ्याने पाणी पिलं का? त्याची तहान गेली का? नाही, ते जड आहे. तसा प्रपंचाला आनंद देता येत नाही. मग दुसरा पदार्थ बघितला, कोणता? देवता. देवता कशा आहेत? त्रिगुणात्मक. कशा आहेत त्या? त्रिगुणात्मक. 3 गुण आहेत त्यांच्यात, रस तम सत्व. याच्या वेगळा त्या होतच नाही. मग पण कामाचे आहेत, कामाला लावू यांना. देवाने काय विचार केला? कामाला लावू यांना. आणि मग त्या देवता कामाला लावल्या. मग तिसरा पदार्थ बघितला, जीव. कामाचा आहे. हलवला असं, हलतो हात. आळस बी द्यायला लागला है ना. कामाचा आहे. पण योग गागला गेले, अविद्या. आणि ती अविद्या असले केला, दूध पाजलं तर याला आनंद येत नाही. ते दूध काळं होऊन जात. खरंय ना? म्हणून ती अविद्या काढावं लागते, तो दोष काढावा लागतो. आणि म्हणून सृष्टीची रचना कोण करतो? परमेश्वर. जीव देवता प्रपंच परमेश्वर. मग निराकार परमेश्वराने काय केलं? नाम मूर्ते. परमेश्वराने विचार केला की सृष्टीची रचना करायची. काय विचार केला? सृष्टीची रचना करायची. मायाला सांगितलं आणि मायाने सृष्टीची रचना केली. संसरण प्रकरण बघा. सृष्टीची रचना केली क्षणात. मग त्या ठिकाणी प्रपंच, झाड झुडप, मडके तयार केले. कोणी? मायानं. माया कुंभार आहे. मुलं मुली एक एक मडकं मडकेच मडकीच आहे. बघा ना, हात लावा थोडा. काय हे मडकं फुटलं की गेलं है ना. हे मडकं, आणि मडक्यात काय टाकलं? पाणी म्हणजे जीव. ध्यानात घ्या, थोडस लक्षात घ्या. थोडस क्लिष्ट आहे आजचा दिवस, उद्या व्यवस्थित चालत. ध्यानात घ्या फक्त. मग हा जीव काय टाकला? प्रपंचात टाकला. मग त्याच्याकडे काय दोष आहे? अविद्या दोष. तो चिटकून बसतो गोचडासारखा है ना. तिथंच चिटकतो, देवाकडे नाही चिटकत. असा प्रकार याचा. मग त्याच्यात टाकला, तिथेच बसला. मग देवाने सांगितलं, भाऊ त्याला सोडून दे, धर, तुला आनंद देतो, प्रेम देतो, मोक्ष देतो. करुणा देवा, अजून कुठं वेळ गेलाय?
आहे ना अजून टाइम, असा प्रकार. देवता सुख आणि दुःख आहे ना, कधी चोऱ्या करतो, कधी हाणामाऱ्या करतो, काही करतो, देवता लिखाण करतात. ये इकडं. ते भोगवणार सुख दुःख. देवता काय करतात? सुख दुःख भोगवतात. कशात भोगवतात? प्रपंचात. हे देवा कशाचा आहे? प्रपंचाचा. याच्यात कोण भोगवतं? सुख दुःख. कोण भोगवतं? देवता. याच्यात देवता पिंड असतात. देवता तुमच्यावर लक्ष ठेवतात, तुम्हाला सुख आणि दुःख देतात. कशात देतात? प्रपंचाच्या आधाराने देतात. आणि प्रपंचात कोण राहतं? जीव. याच्यात कोण आहे? जीव. याच्यात जीव आहे का नाही? बघा तुम्ही, याच्यात जीव आहे. आणि याच्यातून वेगळा कोण करतो? परमेश्वर. कोण वेगळा करतो? परमेश्वर. मग कसा वेगळा करणार? सबर्वेनी प्रकारे आकार. आकार धारण करावा लागेल ना त्याला. मग तो निराकार परमेश्वर काय करतो? आकार धारण करण्याचा प्रवृत्ती करतो. आणि मग तिथं नाम स्वीकारतो. कोणतं नाम स्वीकारायचं? काय? निराकारापासून नाम मूर्ती. निराकार परमेश्वर कोणतं नाम स्वीकारतात? नाम मूर्ती. कोणता परमेश्वर स्वीकारतो? खाली आलेला नाही. खाली तर वेगवेगळे नाव आहेत देवाचे, वेगवेगळे नाव. काना, कन्हैया, कृष्णा, माखन चोर है ना, काही नाव आहेत. किती नाव आहेत? नगन्य देव, मोहन देव है ना, किती देवाचे नाव आहेत है ना, श्री चक्रधर, गोंडण्य देव. अरे किती नाव झाले का नाही? कोणतं नाम स्मरण, कोणत्या नामाने स्मरण करावं जेणेकरून आमचा उद्धार होईन? निराकारापासून नाम मूर्ते. कोणतं नाम? निराकार परमेश्वराजवळ जे नाम स्वीकारलेलं आहे त्या नामाचं स्मरण करावं लागेल, तेव्हा उद्धार, तेव्हा तुमचा उद्धार होणार आहे. ते नाम कोणते? आणि म्हणून निराकार परमेश्वर नाम स्वीकारतात. ते कोणतं नाम स्वीकारलं? कुठं स्वीकारलं? कसं स्वीकारलं? आणि म्हणून सांगत आहेत, पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. कोणतं नाम? पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. पांड्याच्या स्वप्नात देव गेले आणि स्वप्नामध्ये नाम स्वीकारलं. ते कोणते नाम? ना पाचवे नाम. ते नाम स्मरण आहे. त्या नामाने तुम्हाला स्मरण करावं लागणार आहे. तेव्हा कुठं तुमचं स्मरण घडणार आहे? मग ते नाम कसं स्वीकारलं? पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. पांड्या स्वप्नी नाम स्वीकारिले. पांड्या स्वप्नी नाम स्वीकारिले. मुदगुलाचे घाव चुकविले. मुदगुलाचे घाव चुकविले. तारिले भक्ताला दयाळा. वंदन चक्रधरा दयाळा. वंदन चक्रधरा. पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. बोने बाया मेकरला आल्या आणि देवाला बघितलं. अहो नग्न देव, ओ मौन देव, किती सुंदर. कोण आहे तुमची आई? तिनं का उसंगा खाली केला? इतका चांगला मुलगा का सोडून दिला? देवाचं मौन. देवाला त्या विचारतात, अहो तुमचे नाव काय? देव मौन. आणि मग त्या म्हणतात, मौन देवा ऐसे तुमचे नाम म्हणो. देव मानिले. असं केलं देवाने, मौन देव. आणि ऐशी ती मैत्री झाली. आणि मग त्र्यंबकला निघाले. आणि मग देवही निघाले.
आणि मग त्या म्हणतात, महाराज तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही त्र्यंबकला चाललो, तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही भिक्षा मागून तुम्हाला देतो आणि तुम्ही त्र्यंबकला चला. म्हणे काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तसं चला. तितक्यात चोर आले आणि चोर आले सगळं लुटून गेलं. लुटायला काय, काहीच नाही, एक गोधड, एक शाल आणि एक घोंगड. रात्री चोर आले आन बोने बायाच्या त्या खोपीत गेले आन खोपीत गेले. एकदम चोर आले, उशाचं सगळं काढून घेतलं, अंगावरचं काढून घेतलं. हेच चोर होते, पूर्वी कानात नाकात शेवण पिस नव्हते, हे चोर होते. मग हे लुटलं आणि त्या उठल्या, म्हणी मोहन देवा धावा धावा, लुटलो लुटलो. आणि श्री चक्रधर स्वामी बाहेर आले आणि श्री मूर्ती दीर्घ केली, मूर्ती पाहिली आणि सगळं टाकून दिलं आणि पळाले. आणि त्या बोंबलायला लागल्या, ना मोंदया आपण लुटलो म्हणे आपण. म्हणजे कसं काय, म्हणजे नेलं चोराने सगळं. देवाला बघितलं, गथुडं टाकून दिलं. आणि मग देव म्हणतात, बाई काय काय गेलं तपासून बघा. बघायला गेले, सगळंच होत. बाई ज्याच्यात गथुडं बांधलं ते कोणाचं होत, म्हणे ते आपलं नव्हतं. कोण नागवलं म्हणा, चोरच नागवला. चोरच लुटल्या गेला म्हणा. म्हणून चोरी जर करणार ना तुम्ही तर तुम्हीच लुटल्या जाणार. कोण नागवलं, चोर नागवले. त्याचं घोंगड इथंच राहिलं, त्याच्यात त्याने गथुड बांधलं होतं धांदल दादा सारखे. आठवलं का, धांदुलाने काढलं होतं आपलं उपरणं. ने म्हणे तुला जितकं उचलन तितकं. हे काय बांधत गोंगडन हे ते लुटलं. आणि मग इतकी पक्की मैत्री झाली आणि त्र्यंबक बाया सोबत देव निघाले आणि पैठणच्या दिशेनं चालले. वाटात पुन्हा लवणात चोर आले, पुन्हा चोर. श्रद्धा कशी बसती बघा मित्रांनो. पुन्हा चोर आले आणि मग ह्या सगळ्या धावत पळत मोहन देवाकडे गेला नग्न देवाकडे गेला. धावा धावा मोहन देया नग्न देया. चोर आले, देव उभा राहिले, देवाला बघितले आणि चोर हात जोडून गेले. म्हणी हे योगी तपस्वी साधक यांची चोरी करायची नाही. आणि चोर निघून गेले. आणि त्र्यंबक बाया म्हणतात, हे देव आपल्या सोबत आहे म्हणून आपण वाचलो, हे खरे देव आहेत का, हे देवच म्हणे. आणि मग ते काय म्हणतात, तुम्ही आम्हाला सोडायचं नाही, आपल्याला पैठणला जायचं आहे. आणि पैठण लय मोठं गाव आहे, विद्याचं माहेर घर आहे. तिथं गेल्यावर तुम्ही इकडं तिकडं भटकू नका, तुम्ही हरपून जाता. देवाला ह्या बाया म्हणतात, देवा तुम्ही हरपतान. भोगावतीला गेल्या, आंघोळी केल्या, देवाला तिथं बसवलं आणि देवाला सांगितलं, महाराज आम्ही माधुकरी मागून येतो, तुम्ही इथंच बसा. इकडं तिकडं जातान तर या नगरात चुकून जातान. काय चुकून जातात म्हणे बाबा. देव चुकन काय, पण भोळी भक्ती कशी असते हे ना. साधे भोळे लोक, बाबा इकडे तिकडे जाऊ नका, विद्याचं माहेर घर पैठण आहे. पैठणला पोहोचले आणि मग ह्या भिक्षेला गेल्या. आणि मग त्यांच्या ओळखीची बाईसाकडे गेल्या आणि ती पयो आहारी दुधाचे पदार्थ खाती, असं तिचा तो कर्मठ मार्ग. तिथं गेल्यावर सांगितलं, म्हणे काय चालू आहे. दोघी जणी लयच बोलायला लागल्या.
म्हणे काही नाही, आमच्या सोबत एक बाबा आहे आणि तो असा चांगला आहे, त्याच्यामुळं आम्ही दोनदा वाचलो. ते दिसायला कसे आहेत आणि श्रीमूर्तीचे वर्णन केले. बाईसाला वेद झाला, नामे वेद. करून आणले म्हणतील ते बाबा, आम्हाला मेकरला सापडले म्हणे. मग तुमच्या सोबत येऊ राहिले काय म्हणे? हो, मग आम्ही त्यांना त्र्यंबकला घेऊन जाणार आहे. आणि बाबा का तुमचे बांधेल थोडेसे म्हणे, जिकडे जाते तिकडे राहते म्हणे बाबा. ह्या गेल्या भिक्षाला, बाईसानं देव ऐकला आणि बाईसानं देव ऐकला, नाम ऐकलं आणि बाईसा आकर्षण झाली. बाईसाला आवडी लागली, म्हणे देव कुठं बसलेला आहे. बाईसा देव शोधत गेले आणि देव कुठं होते? भोगावतीकड. आणि देव तिथून निघाले. बाईसा देवाला बघत येत आहे आणि वर्णन भोणे बायाकडनं ऐकलं होतं. ऐसा तू देव 32 लक्षण सुस्वरूप. आणि मग देवाचं वर्णन तिनं ऐकलेलं होतं आणि बाईसा देवाला बघत होती. बघता बघता स्वामी दिसले आणि श्रीचरण धरले. जी महाराज, माझ्या गुफेसी विजय करावे जी. महाराज माझ्या घरी चला ना, है ना. देव आले बाईसा घरी. काय देव कुठं आले? बाईसाच्या घरी आले. पूर्व जोड ही फळास आली, भाग्य उजळले तोरी. देव आले बाईसा घरी. देव कुठं पोहोचले? पैठणला पोहोचले. बाईसानं देवाला घरी आणलं आणि ह्या भिक्षा करायला गेल्या आणि पुन्हा भोगावतीला पोहोचल्या. म्हणे देव कुठं गेला? देव इथून निघून गेला, कुठं तरी चुकून गेला. पैठण लय मोठं गाव, ह्या पुन्हा पैठणला बघायला गेल्या. म्हणे आमचा देव इकडं आला का? आमचा बाबा इकडं दिसला का? कोणी बाय बघायला लागल्या. आणि बाईसानं देव घरात आणला आणि घरातल्या घरात नेला. म्हणे देवा इथं बसा. का बरं? म्हणे कोणी येऊन जाईल, है ना भीती. ते नंतर सांगणार तुम्हाला ती कथा, है ना. आणि मग ह्या धुंडत धुंडत आल्या, जिकडं तिकडं बघितलं, देव नाही सापडला. म्हणे देव कुठं गेला? देव चुकला. देव चुकत असतो काय? मग तिथे गेल्या आणि मग बघत आहेत, इकडे तिकडं दिसत नाही. बाईसाकडे गेल्या. म्हणे कटकट बाई, म्हणे काय झालं? आमचे बाबा चुकले, नेमके कुंकड गेले, काहीच सांगता येईना. चुकले म्हणे. बाबाचं काय, ज्याच्याकडे गेला त्याचा असतो म्हणे. तुमचा का बांधेल काय बाबा? कोण? ती बाईसा म्हणते यांना. आता याला माहिती पुन्हा बघायचोय आपल्या घरात, करायचं नाही. पण ते इकडून बघता इकडं नाही आले बाबा. नाही इकडे नाही आले बाबा, बसलं इकडून तिकडून झोप. खरं की नाही आले असते तर. आणि मग भोने बायाने पादत्राणे बघितले आणि देवाचे पादत्राणे पाहिले. म्हणे देवाचे पादत्राणे इथंच आहेत, देव इथंच आहे. आणि ज्याच देवाला पायलन भांडायला सुरुवात झाली, या बाईसनं आमचा देव चोरला. झालं सुरुवात, आहे ना. देव चोरला. एखाद्यावर लोक देव चोरून नेता, इतके खतरनाक. एखाद्यावर बाबाही घेऊन जाता. आम्ही आणला बाबा, तुम्ही घरी घेऊन गेले, आम्ही कशाला आणलाय? खरं नाही, बाबा भांडण होता, सोपं नाही. हमारो बाबो छो, हमारी इधर जमाई करी छो, म्हणजे आमच्या इकडे जेवण.
तुम्हाला काय वाटतं म्हणे? आई म्हणे का तुमचा बांधेल काय बाबा? काही थांबा, करतो ना मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अशी आवडी लागते मित्रांनो. आणि भांडणाला सुरुवात झाली. काय अशी भांडणाला सुरुवात होते. आणि मग देव म्हणले बाई तुम्ही त्र्यंबकला जा, आम्हाला यायचं नाही. भांडण मिटले. म्हणे बाबाला या बाईनं चाळवलं, नाही तर बाबा आपल्या सोबत येत होते. हिनच उगच हिला बाबा सांगितले, उगच देव सांगितला, नाहीतर देव तिच्याकडे गेलाच नसता. नामे वेद. अशा प्रकारे वेद निर्माण होतं मित्रांनो. खूप सुंदर अशी कथा आहे. मग माझं त्या ठिकाणी राहायला लागले. आणि मग बाईसानं देवाला बाहेर काढलं, पाय पुसण्यावर बसायला टाकलं आणि एका कोपऱ्यात टाकलं. आणि बाईसा वर जाऊन बसली आणि देवाकडे असं वाकडं बघती. देव पाय पुसण्यावर बसले, मी वर बसले, माझ्याकडे देव बघतात की नाही. मग तिच्यावाले शिष्य येतात आणि तिचा गंधाक्षदा करतात. तिरकाळ पूजा कोणाची? बाईची. आणि बाबा तिकडं पाय पुसण्यावर, बाबा असा कोपऱ्यात बसवला बस तिकडं. न जाणो कोणत्या जातीचा, म्हणून दुधी करंट्यात जीवन आहे की नाही. दुधी करंटा दिला बाबाला आणि पाणी भात वाढला. बाबा खा. आहे ना. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. देव म्हणले तू सहन करतो, 2-3 दिवस खातो, खाल्ल्यावर तो नीट होशील. म्हणून खाल्ल्यावर काही लोक नीट होतात, म्हणून त्याच्या घरचं खावा लागतं, त्याच्या घरी भिक्षाला जावा लागतं, चहा घ्यायला जावा लागतं, तेव्हा ते वागतं. नाही तर ते म्हणतो गेला तर गेला, लय गेले असे है ना. असा प्रकार आहे मित्रांनो. खाल्ल्यावर फरक पडतो, अनाधिकार नसतो, अधिकार बांधतो आणि मग त्याचा अधिकार बांधतो. अरे वा बाबा स्वभाव लय भारी. मस्त बर. बाबांनी मला 2 कथा चांगल्या सांगितल्या, मी बरोबर ध्यान ठेवणार. वाकला की नाही, धर्माला लागला की नाही लागला. तसंच झालं. देव पाय पुसण्यावर बसले आणि काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तिथं मी बसन. देव पाय पुसण्यावर बसले तर आपण कुठेही बसलो तर काय हरकत आहे. देव कुठे बसले? पाय पुसण्यावर. आपण कुठेही बसलं तर चालेल ना. लोक तर बिचारे चटई तर टाकतील, पाय पुसणं तर नाही टाकत ना कोणी. यापेक्षा अजून चांगलं काय पाहिजे, काय नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 3 दिवस स्वामींना ते त्या ठिकाणी सहन केलं आणि देवाने बघितलं. ती बघते देव पाणी भात खातात, दुधी करंट्यात खातात की नाही, माझ्याकडे बघतात की नाही, मी किती मोठा हार घातलाय, माझे शिष्य माझी पूजा करताय, देवाचं लक्ष आहे का नाही म्हणून थोडीशी अशी बघते. आणि देवाचे बघतात, देव आता एकसारखं बघतात. मग अशा प्रकारे एकसारखं बघतात. पैठण नगरी स्वामी आले, पैठण नगरी स्वामी आले. बाई साला दुरून आठविले, प्रेम दिले तिजला दयाळा. वंदन चक्रधरा दयाळा, वंदन चक्रधरा. बाईसानं असं बघितलं. नंतर देवाने टक लावून बघितलं. म्हणे रोज तर बाबा टक लावून बघत नव्हता, आज तर बघायला लागला. बाईसानं थोडीशी नजर टक लावली. म्हणे आता बाबाकडे बघू. देव बघतच होते. मग बाईसानं पुन्हा नजर तशीच ठेवली.
म्हणे कौरक बघणार आहेत. आणि देव सारखेच बघत होते. मग तिला वाटलं देव तर आज सारखेच बघत आहे, काय भानगड आहे. आणि म्हणून देवाने बघितलं, बघतच राहिले. आणि मग देव पापणी लावत नाही, पण बाई बाईच आहे आणि म्हणून ती बघत आहे. मग ती म्हणते आता हे तर माझ्याकडे टकमक बघत आहेत, कौरक बघत आहेत, म्हणून हिनं ही टकमक बघायला सुरुवात केली. आणि तैसीची प्रेम कळिका संचरली, प्रेम कळिका संचरली. धडकन दिशी वरतून खाली उडी हाणली, बाबा बाबा चुकले, मी वर बसले तुम्ही मला पाय पुसण्यावर बसवले, महाराज मी चुकले, मी पापिनी चांडाळिनी, महाराज मला माफ करा. प्रेम कळिका संचरली, सगळं सोडून दिलं आणि देवाची भक्त झाली. आणि देवाला वर बसवलं, म्हणे स्वामी तुम्ही वर बसा, तुम्ही देव मी भक्त. आणि देवाची सेवा करायला लागली. आणि तिचे शिष्य भुकायला लागले. म्हणे आपल्या बाईला काय झालं, कोणता बाबा घरात आणलाय. आणि त्या बाबाला दुधी करंट्यात पाणी भात दिला. 2-3 दिवस बरं होतं, बघत नव्हती. पण आता बाबाला वर बसवलं, ती खाली बसली. आणि बाबाचे पाय दाबीती, बाबाचं चरणोदक घेती. हे सगळे भुकाय लागले. म्हणे बाबाने या बाईला चालवलं. पाहिलं का, असं झालं. मग सगळे भुकाय लागले. पांडा भुकाय लागला. म्हणे आमच्या बाईनं इतका चांगला धर्म सोडून दिला आणि हा बाबा धरला आणि मानभाव पंथ स्वीकारला. म्हणून लोक काही काय म्हणतात, हे भवाळ. काय म्हणतात, हे भवाळ म्हणता की नाही, निंदा करता की नाही. असे काही निंदकाचे घर शेजारी, तयाच्या मुखी साबणाची वडी, तो आपले हृदय स्वच्छ करी. त्याच्याकडे साबण द्या, पाठीला लावून देऊ राहिलाय, धुवून देऊ राहिलाय, अजून आपल्याला काय पाहिजे. अरे आजकाल तर साबण पाठीला लावायला कोणी येईना, नाटकही करा ना कोणी, है ना. मी तुमची पाठ घासून देते, नाही तर बाया तर नाहू घालून देत होत्या. कुठं गेलं नाहू, कुठं गेलं इसान, कुठं गेलं खोबऱ्याचं तेल, कुठं गेल्या मैत्रिणी, है ना. कुठे गेली पाठ घासणारी, आहे का. बाथरूम मध्ये आंघोळ करा, पाणी वरतून पडतं, जसं लागलं तसं घ्या. हिच्यात गरम हिच्यात गार, आम्हाला विचारू नका. खरंय नाही. नाहीतर इसान ठेवायला एक, पाणी टाकायला एक, पाय घासायला एक, है ना, तेल चोळायला एक, पाठ घासायला एक. नाहू आहे का नाहू. आता कुठं गेलं नाहू. टाळू आहे का, टाळू. टाळू नाही, काय माहित मशीन लावली काय त्या पोराला, घर पण नीट. असा प्रकार आहे मित्रांनो. ऐसे पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. मग तो पांडा भोकत आहे. आमची बाई त्या ठिकाणी चालली, आमच्या बाईला काही कळत नाही. आपला धर्म सोडला, मानवाचा धर्म स्वीकारला, काही म्हणायला लागला. त्या बाबाला आतमध्ये घातलं आणि त्या बाबाचं ऐकते, त्या बाबाचं तीर्थ घेते, त्या बाबाला गंधाक्षिका करते, त्या बाबाला हार घालते. आपलं सोडून दिलं आणि त्या बाबाचं करते. असं झालं मित्रांनो. पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. मग ती बाई म्हणते बाबा काय करावं, हा पांडा, हे सगळे माझे शिष्य भुकायला लागले, मला निंदा करायला लागले माझ्यावाली. मी तुम्हाला जवळ केलं, मी तुमचं नामस्मरण करते, तुम्हाला मी गुरु केलं, तर या लोकांना देखवत नाही. हे लोक माझ्या भुकतात, म्हणतात ही चालल्या गेली, ही त्या बाबाच्या मागे लागली, ही त्यांच्या नादी लागली, असं म्हणतात ना लोक. थोडस देव धर्म करा लोक काही म्हणतात, असे लोक आहे. पण ती देवाचं तिला प्रेम कळिका संचारलेली, ती देवाची झालेली. एक दिवशी पांड्याच्या स्वप्नात देव जातात. आमच्या भक्ताला तो नाव ठेवतो आणि म्हणून भक्ताच्या स्वप्नात यम लोक येतात.
असा मुदगल मुदगुलाचे घाव पांड्या स्वप्नी नाम स्वीकारिले, पांड्या स्वप्नी नाम स्वीकारिले, मुदगुलाचे घाव चुकविले, तारिले भक्ताला दयाळा, वंदन चक्रधरा दयाळा, वंदन चक्रधरा. मुदगुल घेऊन आलाय यम आणि बास पांड्याच्या डोक्यात टाकायचं. श्री चक्रधर स्वामी श्री पुढे करतात, आमच्या भक्ताचा शिष्य आहे नका मारू. कोणाचा शिष्य आहे? पांडा बाईसाचा शिष्य आहे म्हणून वाचवला, बाईसाचा आहे म्हणून वाचवला, नाहीतर गधा मुंडक्यात लागला असता, चिथड्या निघाल्या असत्या. आणि म्हणून देव म्हणतात पांड्या स्वप्नी नाम स्वीकार. स्वप्न चालू आहे, त्याला वाटलं स्वप्न एक खरं आहे, त्याला काही कळाना. दुसऱ्यांदा पुन्हा यम घुसला. आता मोठा गधा दिसत आहे आणि डोळ्यावर चमकत आहे. दुसरा गधा हाणायचा कीच दुसरा श्रीकर पुढे केला. मारू नका, आमच्या भक्ताचा शिष्य आहे तो, त्याला मारू नका. तिसऱ्यांदा पुन्हा तेच झालं. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा पुन्हा देव आले आणि पुन्हा श्रीकर पुढे केला आणि मारू नका, आमच्या भक्ताचा शिष्य. आणि तटकन दिवशी जाग आली, घामाघाट झाला. बाई, ओ बाई, म्हणे काय झालं, काय झालं? बाई इकडे या, इकडे या. अरे काय झालं? काही बोलणारच का पण आमच्या देवाला तू? बाई, तुमच्या देवाने वाचवलं मला. मेलतो मी. स्वप्नामध्ये यम आले होते, यमाने मारलं होतं मला, मरणार होतो मी. तुमच्या श्री चक्रधर स्वामींनी वाचवलं मला. तुम्ही त्यांचे श्रीचरण धुता ना, त्या देवाने वाचवलं. बाबाला सांगा ना मला माफ करायला. बाईसा पळत गेली, बाबा बाबा बाबा, पांड्याने तुम्हाला बोलवलंय. बाबा म्हणतात पांड्याचा काय बांधेल बैल काय? आम्ही बोलवलं त्याच्याकडे जायला? बांधेल बैल का बरं? तो निंदा करत होता ना, म्हणजे निंदा करतो त्याच्या घरी आपल्याला जर बोलवलं मग आपण बांधेल बैल काय त्याच्यावर? त्यांनी लगेच म्हणलं की जायचं नाही. म्हणे बाबा तसं नाही. म्हणजे कसं आहे? तो म्हणतो मी देवाला माफी मागणार आहे, प्रायश्चित करणार आहे. मी खूप नाव ठेवलं देवाला, मला माफी मागायची, प्रायश्चित करायची. असं ठीक आहे, आम्ही येतो. पांड्या स्वप्नी नाम स्वीकार, तेच नाम कोणते नाते नाम पाचवे, निराकारा पासनी नाम. आणि म्हणून ते नाम स्वीकारलं, ते पाचवं नाम काय? निराकारा पासनी नाम. मूर्ती निराकार परमेश्वराने मूर्ती धरावी असा उल्लेख कोणाला जाणवला? मायेला. आणि मग मायानं मूर्ती रचना, सृष्टी रचना आणि मग लीळा चेष्टा, सबर्वेनी प्रकारे आकार, साकारा पासोनी लीळा चेष्टा. मग देवाने लीळा केला, लीळा चरित्रात चेष्टा केल्या का नाही? लीळा चेष्टा ऐसे साकारा पासोनी लीळा चेष्टा, निराकारा पासोनी नाम मूर्ती. पुढे का? साकारापासून लीळा चेष्टा, निराकारापासून नाम मूर्ती. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. मग मनोनी साकारा निराकारा नामाची कारण. म्हणून उद्धरण्याला कारण काय आहे?
कार्य कारण स्वरूप लक्षण हे चारही पाहिजेत. मग कारण काय आहे? या कारणामुळे आपला उद्धार होतो. नाम मनोने निराकारा नामचे कारण. काय कारण आहे? नाम कारण आहे. नाम महत्वाचं आहे मित्रांनो. आणि आज आपण नामापर्यंतच पोहोचलो. आपला वेळ झालेला. नामाने वेद पुढे होणार आहे. नामाने संरक्षण कसं होणार आहे? पुन्हा ते येणार आहे. खूप सुंदर प्रकरण आहे मित्रांनो. वेळ कमी पडतो. वेळ आपला आटपलेला आहे. नामाचं महत्व आणि नाम आपलं संरक्षण कसं करतं हे उद्या बघूया. झालं तर उद्या नामाचा वेद होऊन जाईल, नाहीतर परवाच्याला वेद आपल्याला कसा होतो हे कळून जाईल. कारण वेद व्हायलाच वेळ लागतो. एकदा वेद झाला की आवडी लागते. म्हणून सुरुवात महत्वाची आहे ना. गण घ्यावा लागतं की नाही. मग ते जमा होता. चालू झालंय, चल आवाज येऊ राहिलाय है ना. ते म्हणतात ना तुमच्या मैत्रिणीला, चालू झालंय ग, चल आवाज येतोय. तुम्ही येताना फक्त बघा. तुम्हाला तिकडं संलग्न सांगितलं ना मी. संलग्न कोणाला सांगत? तुम्हाला सांगत, मनाला सांगत संलग्न आहे ना. आणि ते त्याच्या संलग्नाला घेऊन येतो. म्हणजे मैत्री किंवा मग त्याच्या घरचे. चालू झालं ना, हा ना लवकर, आवरतच नाही तुमचं. संलग्न अशा प्रकारे मित्रांनो खूप सुंदर शास्त्र आहे. शास्त्राचा अभ्यास करा, चिंतन करा मित्रांनो, परमेश्वर प्राप्त होऊन जातो. इतकं महत्वाचं नाही. तुम्हाला असं वाटत ना की आता पुढे काय, आता पुढे काय. कधी ना ऐकलं की तुम्हाला वेगळंच वाटतं. आणि हे ऐकलं की सकाळी आठवायचा प्रयत्न करा. तुमच्या हृदयात परमेश्वर येईल. खरं सांगतो तुम्हाला, खूप सुंदर आहे. खाणं आताशी का आपली पहिली खांडणी झाली. आता पुढे पुढे जाऊ धीरे धीरे. 2 खांडण्यात आपल्याला इतका वेळ गेला है ना. साकारापासून विळा चेष्टा, निराकारापासून नाममूर्ती. अजून मूर्ती कशी, विळा कशा, चेष्टा कशा, हे पण बघायचंय. आणि मग पुढे कसं नाम घेतल्यावर, नाम घेतल्यावर तो कसा, हा त्या ठिकाणी असा करतो. है ना. वासुदेवाला वासुदेवा माहिती तुम्हाला. अमक्या नावानं अमक्याचे अमकी दादा, तमक्याचे तमकी दादा, पंजोबा वगैरे वगैरे. भाट आला की तो घरात कवाट लावून घेतो म्हणे मागणारा आला. पण बाप दाद्याचं नाव आलं, बाप दाद्याचं म्हणे आपलंच नाव घेतोय है ना. आणि त्याच्यावर आलं म्हणे शामराव. दरवाजा उघडला म्हणे कोण आहे. अरे याने तर आपली सगळी वंशावळ सांगितली. खिशात हात घातला, आमचे शामराव कर्णासारखे दानी. रुपया काढत होत. याने कर्णासारखं दानी म्हटलं. छाताळ फाडून देणारे शामराव पाटील. त्याला वाटलं एक गेलं होतं, पुन्हा कर्ण वापस घेऊन घ्यायचोय. कर्णासारखं दानी म्हणलं. याने हिरवी नोट हातात धरली, त्याच्यावर 1 रुपया धरला आणि म्हणे बाबा हे घ्या. आणि मग शामरावाच्या नावानं 101 रुपया दान. कराय नाही म्हणून ते उद्या सांगणार आहे तुम्हाला. छाती कशी फुगती. नाव घेतलं की छाती फुगतीन, त्याला द्यावं असं वाटतं. तसं तुम्ही परमेश्वराचं नाम घेतलं की देवाला द्यावं असं वाटतं. उदाहरण द्यावं असं वाटतं. तसं तुम्हाला सुद्धा द्यावं वाटतं. मी उचलू का नारळ, फक्त आपलं नाव लागलं. पुढच्या वर्षी आपणच सगळं काही करण, सगळं करेन नाम. ते उद्या येणार आहे मित्रांनो, वेळ नाही मला. कशी फुगादा नाव घेतलं, नाही घेतलं की कोण होते.
लय मजा येते. नाम घेतलं की असत म्हणतो सगळं सगळं झाडून झुडून साप. सोपं आहे काय. आणि जे झाडतात त्यांचं कोणी नावच घे ना. कोण आलं रे वर चढलं मी सर खरं की नाही. अरे लय मजा आहे मित्रांनो. तुम्ही फक्त आता ऐका. सगळे तुम्हाला दिसता. अरे गैरे न तू खैरे आकारे ते बाबांनी सांगितलं आकारे रंगीते चष्टा अंतर्गत मना. माणूस पाहिलं की कळत आणि हे ऐकलं किती कळत. ते म्हणता नाही गो आपल्यालाही गिलास उचलावं लागत नाही तर बाबा बघन त्यालाच सांगितो हे पत्राळ्या उचल गिलास उचल तिकोण टाक तिकोण टाक. तो काय करीतो थोडं वाक ना. खरं की नाही. तू वाकला तर सगळे वागतील ना. मोठा माणूस वाकला तर सगळे वाकतात ना. ते काय म्हणतात दादा उचलून राहिलं होईल ना पुढे. दादा उचलून राहिलं तुला दिसा ना रे. ते उद्या येणार आहे मित्रांनो. खूप सुंदर आहे मित्रांनो ही कथा. ही नामाचे दाट आहेत. ही कथा काय करते काशच्या बाजूला काढते. त्यांनी सांगितलं ना कथा काय करते जीवन बदलवते. कथा काय करते पवित्र करते. कथा काय करते अमर करते. करते ना अमर. गवत काढल्याशिवाय अमर होत नाही. त्याच्यातलं गवत काढावं लागतं मग कापूस लावावं लागेल नाही तर मोगरा. तुमच्याकडे मोगरा चालतो जास्त मग सुगंध 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 जा मग सकाळी तोडायला. मग तिच्यामध्ये ते आटाळे पेटाळे घालून पण बसतात विषावाले नाग. त्या नागाला सुद्धा मोहून घेत होते. असे नाग बी असते. नाग सांगायला गरज नाही तुम्हाला सांगतो. सांगणार आहे मी जात नाही सांगितल्याशिवाय. हे नाग बी आहेत ना फासफूस फासफूस वाले सगळी हिच्यात निघता. म्हणून ते नाग निघ येत ना फासफूस करू नका. व्यवस्थित चाला. नाग निघणारे म्हणजे बाबा आपल्यावर निघायचोय. असा प्रकार हिच्यात सगळं नीट होतं मित्रांनो. इतकं सुंदर शास्त्र आहे ना. शास्त्र म्हणजे आत्मज्ञान आहे मित्रांनो. दिसतो ते तुम्हाला चेहरा येतो आरसा येतो. ज्याला दिसला त्यासाठी ज्याला जर समजा कळू नाही समजा त्याला कळना वळना त्याला सोडून द्यायचं. आपण करतोय आकाराने जे करायचं पुन्हा तिला करायचं है ना. पण जो शहाणा आहे हुशार आहे तो लगेच बदलतो. नाही रे बाबा बरं चालू. अभिमान सोडून द्या मित्रांनो. काही सोबत येत नाही. बाईसानं सगळा अभिमान सोडला. देवाला पाय पुसणं बसवलं नंतर सुधारली का नाही. पण कुठेही बसा काही करा कोणी काही आपल्याला देऊ बी नाही देऊ आपल्याला मान देऊ का नाही देऊ पण कोण काम करतंय हे दिसतच. देवाला दिसन ना नाही दिसू द्या यांना. सेवा दास्य मोचक सांगितलं ना. भास करत राहा. जो यज्ञामध्ये सेवा दास्य करतो ना तो खूप काही करतो मित्रांनो. स्वतःच्या घरचं काम करत नाही पण तो यज्ञाचं करतो. आणि लोक काय म्हणतात करीन ना ते त्याला लय जोर आहे. खरं नाही. पण तुला भरावं लागेल ना. तू कोण फेडीन जितकं पाप केलं ते कोण फेडीन. त्याचं फिटू राहिलं नाही केल्यामुळं हेच कळत नाही लोकांना मित्रांनो. सेवा दास्य करत जा. त्याच्याशिवाय मुक्त होणार नाही तुम्ही. आजपर्यंत केलं नसेल तर देवाला क्षमा मागा मित्रांनो. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले हे मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी.
छेडेने जना दुखविले ही वाचा तुला दिली मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय धन्यवाद हो टाळा मित्रांनो हात वर करा ज्यांची उद्या पंगत आहे उदक आहे उदकवाल्याने घातला वाटतं